तिकडे वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कांचन नदीला पूर आल्यामुळे नेतनसा ते कोयाळी मार्ग काही काळ बंद होता, तर या भागातील शेतीलाही याचा मोठा फटका बसलाय। विशेष म्हणजे या भागात पाऊस झालेला नसतानाही बुलढाण्यात झालेल्या पावसामुळे हा पूर आला। पुरामुळे अनेक शेतातील सुपीक माती वाहून गेली आहे आणि त्यामुळे या भागातील पेरण्या काही दिवस लांबण्याची शक्यता आहे। गेल्या 2 वर्षांपासून या नदीला वारंवार पूर येत असल्याने ते नदीचं खोलीकरण करून पूर परिस्थिती रोखावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे। मात्र प्रशासनाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी आता संतप्त झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।